नीट अगदी लक्ष देऊन बघा, म्हणजे तुम्हाला फ्रॅक्टलचा हा पूर्ण विषय लक्षात येईल आणि तुमची आता बऱ्यापैकी हे सगळे डाऊटच क्लिअर झाले. ठीक आहे, कारण खूप आपण जास्त डिस्कशन केलं या व्हिडिओमध्ये. आता बघा, 1 तासामध्ये काय होतं, आपला अप ट्रेंड होता. ठीक आहे, बाय ट्रेंड आहे पूर्ण, हे तुम्हाला माहीत आहे. 2 रेड कॅन्डल झाले हे पण तुम्हाला माहिती आहे. आता तुम्हाला एक गोष्ट क्लिअर आहे की या ठिकाणी लॉक्ड एरिया होता. लक्ष द्या, 1 तासामध्ये काय होतं, लॉक्ड एरिया होता. मी अजून एकदा शिफ्ट होतो. हे बघा, या ठिकाणी आपण लॉक्ड एरिया मार्क केलेला आहे. आता लॉक्ड एरिया जर आहे हे तुम्हाला माहिती आहे 1 तासामध्ये, आणि तुम्ही 1 मिनिटामध्ये शिफ्ट झाला आहे अशा वेळी, तर मार्केट किती स्ट्रॉंग कन्व्हिक्शन देते बघा. कसं घाबरले बघा मार्केट. या ठिकाणी काय केलं मार्केटने मित्रांनो, हा जो पॉईंट आहे ना, हा पॉईंट, हा वाला स्ट्रॉंग पॉईंट, हा मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट केला. नीट बघा, मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट केल्यानंतर प्रत्येक POI टॅप केलेला आहे. हा ऑर्डर ब्लॉक घेतला, ठीक, FEG घेतला, आणि जो घेतला नाही त्याला घ्यायला मार्केट परत आले. हा वाला ऑर्डर ब्लॉक आहे. ठीक आहे, विथ FEG घेतला आहे पण ऑर्डर ब्लॉक शिल्लक आहे. मार्केट परत खाली आले, मार्केटने ऑर्डर ब्लॉक घेतलेत. प्रत्येक POI घेऊन मार्केट परत कंटिन्यूशन पॅटर्नमध्ये असं वर गेलेलं आहे मित्रांनो.